अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। 31 मार्च 2025 रोजी स्वामी प्रकट दिन आहे। हा दिवस स्वामी भक्तांसाठी उत्सवाचा दिवस असतो। या दिवशी आपल्याला जमतील अशा सेवा सर्व स्वामी भक्त करतात। तर या सेवा कोणत्या आहेत हे आपण पाहणार आहोत। तुम्ही या काळात स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करू शकता। दररोज प्रत्येक दिवशी 3 अध्याय वाचायचे असतात। अशा प्रकारे तुम्ही 7 दिवसाचं एक पारायण पूर्ण करू शकता। तुम्ही घरी किंवा स्वामी केंद्रात जाऊन पारायण करायचे आहे। घरी केले तरी देखील चालते आणि स्वामी केंद्रात गेल्यानंतर तेथे सकारात्मक शक्ती असतात। त्यामुळे तेथे केलेले पारायण नेहमीच सकारात्मक आणि चांगले असते। यामुळे तुमच्या इच्छापूर्ती लवकर पूर्ण होतात। तुम्हाला पारायण करण्याच्या दिवशी सकाळी केंद्रात खडीसाखर आणि नारळ घेऊन जायचं आहे आणि स्वामींच्या चरणासमोर खडीसाखर आणि नारळ ठेवून तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे। स्वामी तुमच्या ज्या इच्छा असतील त्या नक्की पूर्ण करतील। मनात कोणत्याच शंका न आणता तुम्ही हे पारायण करायचं आहे। पारायण करत असताना तसेच अजून कोणत्या सेवा तुम्ही करत असाल तर घरात किंवा बाहेर मांसाहार खाणे टाळावे। तुम्ही 31 मार्च पर्यंत 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप करावा आणि रोज 3 वेळा तारक मंत्राचे पठण करावे। या सर्व सेवा तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर आणि ती पूर्ण होत नसेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता किंवा तुम्हाला संकल्प न करता या सेवा करायच्या असतील तरी देखील करू शकता। अशा प्रकारे तुम्ही स्वामी प्रकट दिनापर्यंत यातली कोणतीही एक सेवा करा। बघा तुमचे आयुष्य सार्थकी लागेल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील।